तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12वीचा निकाल नुकताच 5 मे रोजी जाहीर झाला आहे। त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचा निकाल 95.73% एवढा लागला आहे। यावर्षी सुद्धा मुलींनी 12वीच्या परीक्षेत बाजी मारली असून निकालामध्ये मुलांपेक्षा वरचढ ह्या मुली ठरल्या आहेत। तालुक्यामध्ये एकूण 13 कनिष्ठ महाविद्यालय असून सर्व महाविद्यालयांचा निकाल 90%च्या पेक्षा जास्त आहे। निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। यामध्ये दी न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोदचा निकाल 94.69% लागला आहे। त्यामध्ये विज्ञान शाखेचा 98.78% तर कला शाखेचा 87.87% असा निकाल लागलाय। केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोदच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचा निकाल 100% एवढा लागला आहे। श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोदचा निकाल 90.90% एवढा लागला असून त्यामध्ये कला शाखेचा निकाल 81.72% आहे तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% आहे। याच सोबत महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय खेरडा 98.60%, त्यामध्ये विज्ञान शाखेचा 100% तर कला शाखेचा 96.34% एवढा निकाल आहे। ढोकणे कनिष्ठ महाविद्यालय आसरगावचा निकाल 98.6% लागला असून त्यामध्ये कला शाखेचा 94.18%, वाणिज्य शाखेचा 100% आणि विज्ञान शाखेचा 100% निकाल लागला आहे। PS पटेल कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव काळेचा निकाल 98.61% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 100%, कला शाखेचा 97.75% तर वाणिज्य शाखेचा निकाल 98.27% एवढा आहे। उर्दू कला कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोदचा निकाल 96.84%, त्यामध्ये विज्ञान 98.3 तर कला शाखा 95.45% निकाल लागला आहे। सहकार, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोदचा निकाल 87.5% एवढा लागला आहे। त्यामध्ये वाणिज्य शाखा 100% तर कला शाखेचा 75% निकाल लागला आहे। मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालय आडोळचा निकाल 86.27% एवढा लागला आहे। संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय जामोदचा निकाल 97.5% इतका लागला असून त्यामध्ये कला 96.36 तर वाणिज्य शाखेचा 97.91% निकाल आहे। त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालय आसलगावचा निकाल 90.57% एवढा लागला आहे। सातपुडा कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोदचा निकाल 98.43% इतका लागला असून त्यामध्ये विज्ञान शाखेचा 90.78, वाणिज्य शाखेचा 90.32% एवढा निकाल लागला आहे। केला आणि छोरिया कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोदचा निकाल 100% लागला आहे। त्यामध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा समावेश आहे। जैतून बी बापू मिया पटेल कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव काळेचा निकाल 97.78% एवढा लागला आहे। त्यामध्ये विज्ञान शाखेचा 100%, कला शाखेचा 93% तर वाणिज्य शाखेचा 100% निकाल लागला आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकूण 1763 विद्यार्थ्यांनी इयत्ता 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरले। त्यापैकी 1758 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली असून त्यामधून 1683 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर निकालाची टक्केवारी 95.73% एवढी आहे। यामध्ये 87 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत। त्याचबरोबर 634 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत तर 160 हे केवळ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशी माहिती गट शिक्षणाधिकारी वामनराव फंड यांनी प्रसार माध्यमांना दिली। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव।